तीळ शेंगदाणा चिक्की बनवताना किंवा कोणतीही चिक्की बनवताना जर तुम्ही भात व्यवस्थित शिजवत नसाल तर 100% तुमची चिक्की कडक आणि चिवट अशी होणारच. जराही कडक किंवा चिवट चिक्की नको असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. इतकी ठिसूळ चिक्की तयार होईल की खातच राहाल. तीळ शेंगदाणा चिक्की आपण बनवतोय त्यासाठी सगळ्या पदार्थांचं योग्य प्रमाण आणि पाक शिजवण्याची पद्धत ही जर तुम्ही व्यवस्थित ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फॉलो केली तर नक्कीच चिक्की ठिसूळ अशी तयार होईल, जराही चिवट होणार नाही. तीळ शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ, 2 वाटी बारीक चिरलेला गूळ आणि 1 मोठा चमचा वेलची पावडर. त्यासोबतच 1 चमचा साजूक तूपसुद्धा लागणार आहे. तुमच्या घरात असलेल्या कोणत्याही वाटीच्या मापाने तुम्ही हे सगळे पदार्थ मोजून घेऊ शकता. मी घरात असलेल्या मोठ्या वाटीने हे सगळे पदार्थ मोजून घेतलेले आहेत. जेवढं तीळ आणि शेंगदाणे घ्याल तेवढ्याच मापाने तुम्हाला तेवढंच बारीक चिरलेलं गूळ घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी शेंगदाणा, 1 वाटी तीळसाठी 2 वाटी सेम मापाने बारीक चिरलेलं गूळ घेतलं आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला कढईमध्ये घालायचे आहेत कच्चे शेंगदाणे. चिक्की जर तुम्हाला जास्त वेळापर्यंत टिकवायची असेल आणि चवसुद्धा शेवटपर्यंत तशीच राहावी असं वाटत असेल तर तुम्हाला शेंगदाणे व्यवस्थित भाजणे खूप गरजेचे आहे. कारण शेंगदाणे भाजताना बऱ्याचदा ते कच्चे राहतात आणि मग नंतर चिक्कीची चव जी आहे ती हळूहळू कुबट अशी यायला लागते. शेंगदाण्यांचा तो कुबट चव असते ती ह्या चिक्कीमध्ये यायला लागते आणि चवसुद्धा बरोबर लागत नाही. त्यामुळे शेंगदाणे मंद आचेवर आतपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत छान कुरकुरीत होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे. बऱ्याचदा शेंगदाणे भाजताना मीडियम गॅसवर किंवा मोठ्या गॅसवर भाजले गेले की मग ते वरून तर भाजलेले दिसतात पण आतून कच्चे राहतात आणि त्यामुळे काही वेळानंतर चिक्कीची चव बिघडते. तर शेंगदाणे मी इथे मंद आचेवर मस्त भाजून घेतले आणि एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवून दिलेलं आहे. आता इथे मी तीळ घातलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरच चांगले भाजून घ्यायचे आहेत. खरपूस भाजायचे, जराही कच्चे ठेवायचे नाही किंवा जास्त लालसर करायचे नाही. तर मी ते सोनेरी रंग येईपर्यंत छान मंद आचेवर भाजून घेतले. चिक्की जर चविष्ट बनवायची असेल तर शेंगदाणे आणि तीळ हे सुद्धा व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. त्यानेही खूप फरक पडतो. जर तुम्ही कच्चे ठेवलेत तर मग त्यात तशी चव येणार नाही. तर छान मी इथे दोन्ही पदार्थ खरपूस भाजून थंड करून घेतलेले आहेत. आता शेंगदाण्याची साल जी आहे ती मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सोलून घ्यायची आहे दोन्ही हाताच्या मदतीने. त्यानंतर मी एक बॅग घेतलेली आहे प्लास्टिकची. तुम्ही साधी कोणतीही पिशवी घेऊ शकता. कोणतेही पदार्थ तळण्यासाठी जो आपण झारा वापरतो तो झारा मी इथे घेतलेला आहे. आता शेंगदाण्याची साल जर तुम्हाला पटकन वेगळी करायची असेल तर हे शेंगदाणे आपल्याला या झाऱ्यात घालायचे आहेत आणि चाळून घ्यायचे आहेत. म्हणजे साल पटकन वेगळी होते आणि शेंगदाणे वेगळे होतात. आणि हे सगळे शेंगदाणे चाळून मी इथे या प्लास्टिकच्या बॅगमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर ही बॅग मी लॉक करून घेणार आहे. तुम्ही कोणतीही पिशवी इथे घेऊ शकता जर ही नसेल तर. आता लाटण्याच्या मदतीने वरून असं लाटून घ्यायचं आणि हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. इथे आपल्याला शेंगदाणे अख्खे नको आहेत किंवा जास्त मोठे तुकडे नको आहेत किंवा जास्त बारीकही नको आहे. त्यामुळे इथे मी लाटण्याच्या मदतीने असे पिशवीत घालून शेंगदाणे असे लाटून घेणार आहे. म्हणजे आपल्याला हवे तेवढे तुकडे करून घ्यायचे, आपल्याला करता येतात. पण हेच जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे शेंगदाणे वाटलेत तर 100% याचं कूट तयार होईल किंवा मग थोडंसं बारीकच होईल, असे जाडसर राहणार नाहीत. त्यामुळे इथे मी लाटण्याच्या मदतीने हवं तेवढं लाटून असे तुकडे तुकडे शेंगदाण्याचे करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त हे दाणे दाणे तयार झाले आहेत. जास्त कूटही नाही आहे किंवा जास्त जाडसरही नाही आहे. असेच आपल्याला चिक्कीसाठी हवेत. आता एका बाउलमध्ये हे सगळे वाटलेले शेंगदाणे आपण काढून घेऊया. त्यातच घालूया हे भाजलेले तीळ. थंड झालेले आहेत. इथे मी पॉलिशवाले तीळ घेतलेले आहेत. तुम्ही बिना पॉलिशचे तीळसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर 1 मोठा चमचा वेलची पावडर आणि हे तिन्ही पदार्थ मिक्स करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने इथे आपलं चिक्कीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे तुम्ही अशा पद्धतीने झटपट बनवून 1 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा पाक बनवून हे मिश्रण वापरून तुम्ही चिक्की बनवू शकता. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, नेहमी बिझी असाल, तर कधीतरी वेळ असेल तेव्हा असं भाजून हे तिन्ही पदार्थ एकत्र करायचे, मिक्स करायचे आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि हवं तेव्हा पाक तयार करून हे मिश्रण वापरून चिक्की बनवायची. लहानपणापासून मी माझ्या आईला अशाच पद्धतीने बनवताना पाहिलेलं आहे आणि तीच पद्धत वापरून मी आज इथे चिक्की तयार करणार आहे.
बटर पेपर माझ्याकडे एवढंच होतं, त्यामुळे मी एवढाच तुकडा घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊया. तुपाने सुद्धा ग्रीस करू शकता, पण थंडी असल्यामुळे तूप काही वेळाने गोठतं आणि मग चिक्कीचं मिश्रण यावर सेट झाल्यानंतर पूर्ण चिक्की जी आहे ती या बटर पेपरला चिटकून राहते, निघत नाही. त्यामुळे इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. बटर पेपर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिक शीटचा वापर करू शकता. त्यावर तेलाने ग्रीस करून घ्यायचं. आता पाक तयार करून घेऊया. कढईमध्ये मी 2 कप जे बारीक चिरलेलं गूळ घेतलेलं ते घातलंय आणि 1 मोठा चमचा पाणी. त्यासोबतच गूळ थोडं वितळायला आलं की मी त्यात 2 चमचे साखर घातलेली आहे. हे ऑप्शनल आहे, पण तुम्ही साखर घातलीत तर चिक्की तयार झाल्यानंतर त्यात अजूनच एक्स्ट्रा खुसखुशीतपणा येतो. तर हे नक्कीच ट्राय करून पहा. पण जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता. आता पाक शिजवताना घ्यायची काळजी ती म्हणजे पाक मंद आचेवर 10 ते 15 मिनिट तरी तुम्हाला शिजवायचा आहे. जोपर्यंत पाकाचा एक कडक गोळा तयार होत नाही आणि तो गोळा तुटत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. बारीक गॅसवर सतत ढवळत पाक शिजवताना मला 10 मिनिट झालेले आहेत. आता चेक करून पाहूया. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात थोडंसं हे पाकाचं मिश्रण घालायचं. पाक पाण्यामध्ये घातल्यानंतर अर्धा सेकंद तरी ह्या पाण्यामध्ये त्याला सेट होऊ द्यायचं. त्यानंतर ह्या गोळ्याचे तुकडे होत आहेत का ते चेक करायचं. तर तुम्ही पाहू शकता इथे तुकडे होत नाही आहेत, तर हा पाक खेचला जातोय, म्हणजेच थोडंसं कच्चं राहिलेलं आहे. तर अजून काही वेळासाठी बारीक गॅसवर याला शिजवून घेऊया 3 ते 4 मिनिटसाठी. आणि 3-4 मिनिट नंतर पुन्हा चेक करून पाहूया. पुन्हा पाण्यामध्ये घालून अर्धा सेकंद तरी यामध्ये सेट होऊ द्यायचं. आणि आता तुम्ही पाहू शकता हा पाकाचा गोळा जो आहे तो काढतानाच तुकडे होत आहेत त्याचे, म्हणजे पूर्ण कडक गोळा तयार झालेला आहे आणि हे पाहू शकता असे तुकडे होत आहेत. हा गोळा खेचला जात नाहीये तर त्याचे तुकडे होत आहेत, म्हणजे परफेक्ट हे पाक तयार झालेला आहे. पाक कडक होऊन त्याचे तुकडे होत आहेत, म्हणजेच चिक्की जी आहे ती जराही चिवट किंवा कडक होणार नाहीये, तर एकदम खुसखुशीत तयार होईल. जर तुम्ही पाक कच्चा ठेवला तरच ती चिवट किंवा कडक होते. त्यामुळे पाक व्यवस्थित शिजवणं खूप गरजेचं आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. अशीच ही रेसिपी फॉलो करा. लगेचच आपल्याला मग ह्यात घालायचं आहे जे आपण मिश्रण तयार केले तीळ आणि शेंगदाण्याचं, ते घालायचं आणि पटापट मिक्स करायचं. गॅस ही बारीकच असली पाहिजे. दुसरी गोष्ट, तीळ शेंगदाणा पाकात घातल्यानंतर ते जास्त वेळपर्यंत पण मिक्स करत राहायचं नाही, जास्त शिजवायचं नाही. तर तीळ आणि शेंगदाणा पूर्णपणे मिक्स झालंय असं वाटलं की लगेचच आपल्याला ज्या बटर पेपरवर तेल लावलेलं आहे त्यावर हे मिश्रण घालायचं. एकदा वरून थोडं बटर पेपर घालून त्यावरून फिरवून घ्यायचं. नंतर बटर पेपर काढून लाटण्याला इथे लावायचं आहे तेल. तर इथे मी साजूक तूप लावते, कारण मी जेव्हा मिश्रण तयार करत होते तेव्हा पाकामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायला विसरली. त्यामुळे मी लाटण्याला तेलाऐवजी साजूक तूप लावून हे मिश्रण पूर्णपणे असं लाटून घेते. तर तुम्ही पाकामध्येच 1 चमचा साजूक तूप घातलं तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने केलं तरीही चालेल. साजूक तूप लावल्यामुळे ह्या चिक्कीला थोडीशी चमक येते आणि दिसायलाही छान दिसते. तुम्हाला जर चिक्की एकदम पातळ हवी असेल तर तेवढी तुम्ही पातळ लाटून घ्या आणि जर तुम्हाला हलकी जाडसर किंवा मीडियम हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे लाटून घ्या. आणि ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची. जर हे मिश्रण थंड झालं तर मग हे आपल्याला करता येणार नाही, चिक्की कापतासुद्धा येणार नाही. त्यामुळे लाटून झाल्यानंतर पटापट मी असे चिक्कीचे जसे तुकडे हवेत तसे कापून घेतले आणि हे गरम गरम असतानाच करायचं आहे. जर थंड झाल्यानंतर तुम्ही करायला गेलात तर चिक्की कापलीसुद्धा जाणार नाही आणि हे मिश्रण लाटलंसुद्धा जाणार नाही. तीळ शेंगदाण्याचं मिश्रण पाकामध्ये घातल्यानंतर सगळी प्रोसेस तुम्हाला पटापट करायची आहे. इथे मी चिक्की डायमंड शेपमध्ये थोड्या मध्यम आकारामध्ये कापून घेतल्यात. तर इथे तुम्ही चौकोनीसुद्धा कापून घेऊ शकता. आणि पूर्ण हे थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता चिक्की इतकी ठिसूळ झाली की पटापट ती निघते आणि तोडतानाच तुम्हाला कळेल की चिक्की जी आहे ती खूप जास्त ठिसूळ झालेली आहे. तर पटापट या आता वेगळ्या करून घ्यायच्या आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच ही चिक्की काढून घ्यायची. तुमच्या घरातली वयस्कर माणसंसुद्धा आरामात ही चिक्की खाऊ शकतात. सगळ्या तयार झालेल्या चिक्क्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि मस्त महिनाभर तुम्ही ह्या खाऊ शकता. जर व्यवस्थित तीळ शेंगदाणा भाजला असेल तर 1.5 महिन्यापेक्षा जास्त ही चिक्की टिकू शकते. तर तोडताना तुम्ही पाहू शकता एकदम ठिसूळ अशी ही चिक्की तयार झाली आहे. कशी वाटली मकर संक्रांती विशेष तीळ आणि शेंगदाण्याची चिक्की? ही पूर्ण रेसिपी जशास तशी फॉलो करा आणि अशा पद्धतीने मस्त अशी
तिळाची चिक्की तयार करा. रेसिपी आवडली असेल तर हाईप नक्की करा आणि माझ्या सगळ्या रेसिपीज वेळोवेळी पाहण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. धन्यवाद.